क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यातील अबोणा बोरगाव रोडवर असलेल्या दत्तनगर या गावात गेल्या काही वर्षांपासून सतत अपघात होऊन काही जणांना आपला जीव गमवावा लागला, तर काही जणांना गंभीररित्या जखमी व्हावे लागले होते। त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांच्याकडे दत्तनगर ग्रामस्थांनी सातत्याने स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी केली होती। यासाठी वेळोवेळी ग्रामस्थांसह पत्रकार प्रकाश बागुल यांनी अर्ज देखील केले होते। त्याच अर्जाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांच्या वतीने गावात 4 ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकले, परंतु त्या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे नसल्याने वाहनधारकांना अडचणी निर्माण होत होत्या। यासाठी देखील पत्रकार प्रकाश बागुल यांनी सहाय्यक अभियंता चेतन बिरारी यांची नाशिक विभागात भेट घेऊन पट्टे मारण्यासंदर्भात विनंती केली होती। त्या अनुषंगाने कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर आज दिनांक 23 जून रोजी कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता चेतन बिरारी, हर्षद ठाकरे, कृष्णा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने सार्वजनिक बांधकाम विभागाने 4ही स्पीड ब्रेकरवर प्रॉपर कोटिंगचे पेंटचे पट्टे मारले। म्हणून दत्तनगर ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले। तसेच याच रस्त्यावर अरुंद पुलाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्या पुलाची उभारणी करण्यात आली आहे। त्यामध्ये अबोणा सुकापूर या ठिकाणी पुलाचे काम जलद गतीने सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।